हॅलो, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. प्राध्यापक परबत सरांचा नमस्कार आणि आज पुन्हा एकदा आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत. आपल्याला आज MCQs घ्यायचे आहे. ऑसिलेशन टॉपिकचं फर्स्ट सेक्शनमध्ये फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्टमध्ये आपण थिअरी पाहिली. तर आता थर्ड पार्टमध्ये आपल्याला जास्तीत जास्त MCQs आणि ते PYQ असतील. तर PYQ आपण घेतो. तर PYQ जे आहे त्याच्यामध्ये सर्व टाईपचे क्वेश्चन कव्हर झालेले असतात. बरेचसे वर्षानुवर्षे जे काय क्वेश्चन आलेले असतात, कोणत्या टॉपिकला कसं वेटेज आहे ते लक्षात येतं आणि बरेचसे प्रकार त्याच्यात कव्हर होतात. त्यामुळे आपण PYQ जास्तीत जास्त घेतो आणि त्यात पण सर्व क्वेश्चन कव्हर होतील अशा टाईपनी सर्व युनिट्सवर सर्व प्रकारचे डिफरंट व्हरायटीचे क्वेश्चन येतील अशा टाईपनी घेत असतो. तर ठीक आहे, आपण लगेच सुरू करणार आहे. क्वेश्चन केअरफुली वाचायचा. A simple pendulum is oscillating simple pendulum with amplitude A and angular frequency omega at displacement x from mean position. The ratio of kinetic energy to potential energy. आता याचं थेअरी लक्षात येत असेल, थेरॉटिकल सगळं थेअरीचं बेसिक जर लक्षात आलं तर ते तोंडी उत्तर झालं. तरी पण आपण थोडं लिहत आहे इथं. रेशो म्हणजे कोणताही क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये 3 भाग असतात. क्वेश्चन विचारल्यानंतर म्हणजे वाचल्यानंतर केअरफुली तिथं आपल्याला काय विचारलं ते पहिल्यांदा आपण डायग्नॉसिस करायचं, काय काढायचं आहे, कशाची व्हॅल्यू काढायची हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या टाईपनी तो फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा. कोणताही क्वेश्चन सोडवताना तो कोणत्या टॉपिकमधला आहे, कोणत्या पॉईंटचा आहे, कोणत्या सब युनिटमधला आहे, कुठला आहे, तो काहीच विचार नाही करायचा. क्वेश्चन केअरफुली वाचल्यानंतर पहिला पॉईंट जो आहे तो आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायला विचारली ते लक्षात घ्यायचं. ते एकदा लक्षात आलं तर काय काय टर्म्स दिलेल्या आहेत तिथं, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट त्या फॉर्ममध्ये त्याच्याशी रिलेटेड इक्वेशन लिहायचे, त्याच्याशी रिलेटेड जे काय फॉर्म्युले ते लिहायचे आणि सोडवत जायचं. 2-2, 3-3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन येतात. बरेचसे क्वेश्चन जे न्यूमेरिकल जरी असले तर आपल्याला थेअरी बेसिसवर तोंडी सोडवता येतात. तर ठीक आहे, इथं पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीचा रेशो विचारला. कुठं? फ्रॉम मीन पोझिशन द displacement x from mean position, the ratio of kinetic energy to the potential energy, ratio of kinetic energy to the potential energy हा रेशो येणार आहे, हे उत्तर येणार आहे. थेअरी जर लक्षात येत असेल आपल्याला तर त्याचं उत्तर जे ऑप्शन सी येणार आहे. तरी लिहितो मी इथं कायनेटिक एनर्जीचा, मी आत्ता बोललो त्यानुसार कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो विचारला. कायनेटिक एनर्जी किती असते ॲट द डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम मीन पोझिशन. कायनेटिक एनर्जी किती असते आपल्याला माहिती आहे, 1/2 k a² - x². आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते, 1/2 k x². त्यामुळे हे 1/2 k कॅन्सल झालं. दिस इज द आन्सर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. द पाथ लेंथ ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर. सिंपल पेंडुलमची लेंथ 1 मीटर दिलेली आहे. पाथ लेंथ जी आहे 16 सेंटीमीटर. इट्स मॅक्सिमम वेलॉसिटी इज, मॅक्सिमम वेलॉसिटी किती असते, Vmax. Vmax जे येतं ते ॲम्प्लिट्यूड इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी एवढं येतं. तर इथं ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिलेला आहे. पाथ लेंथ 16 सेंटीमीटर म्हणजे ट्वाईस एची व्हॅल्यू 16 सेंटीमीटर दिलेली आहे. त्यामुळे एची व्हॅल्यू म्हणजेच काय होईल, ॲम्प्लिट्यूड होईल 8 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू माहीत झाली आणि आता आपल्याला ओमेगा काय काय दिलेलं आहे त्याच्यावरनं ओमेगा आता काढायचा आहे. लेंथ ऑफ द पेंडुलम दिलेले, पेंडुलमची लेंथ दिलेली आहे, बाकीचं काही नाही दिलेलं. त्यामुळे आपल्याला जी दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये जीची व्हॅल्यू दिलेली ॲक्च्युली
तर लेंथ ऑफ द सिम्पल पेंडुलम दिलेली असल्यामुळे आपल्याला पिरियड काढता येईल. पिरियडचं व्हॅल्यू आपल्याला पिरियडचा फॉर्म्युले अनेक फॉर्म्युले, त्याच्यापैकी पिरियडचा हा फॉर्म्युला लिहितो मी. आणि याच्यावरूनच पुढे जाऊन येतं ते 2π अंडर रूट एल अपॉन जी येतं. तर लेंथ ऑफ द पेंडुलम दिलेले, जी दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला पिरियड ओमेगा काढायचा आहे. खरा ओमेगासाठी लिहितो मी आधी हा फॉर्म्युला. ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन पिरियड 2π अपॉन टी. आणि पिरियड किती असतो? 2π अपॉन पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम. टी इज इक्वल टू अंडर रूट एल अपॉन जी. त्यामुळे हा 2π कॅन्सल झाला. ओमेगाची व्हॅल्यू जी येईल, ओमेगाची व्हॅल्यू किती आली? अंडर रूट एल अपॉन जी. आणि एल दिलेला आहे इथं 1 मीटर. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू आली अंडर रूट 1 अपॉन जीची व्हॅल्यू आहे पाय स्क्वेअर. आणि त्यामुळं रूटच्या बाहेर निघाला. ओमेगा जो आला तो डायरेक्ट 1 अपॉन पाय आला. ओमेगाला 1 अपॉन पाय. याच्यावरनं ओमेगा काढला पण ठीक आहे. ते काय दिलेलं आहे, लेंथ दिलेलं आहे, त्यामुळे ओमेगा येणीच येणार आहे. ओमेगाची व्हॅल्यू आली 1 अपॉन पाय आणि एची व्हॅल्यू आहे 8. त्यामुळे त्याचा काय विचारलं? मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज. ओमेगाची व्हॅल्यू नाही आली खरी, ठीक आहे. 1 मिनिट चेक करतो मी. टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा 2π अपॉन टी 2π एल लेंथ ऑफ द पेंडुलम जी आहे ती इथं खाली आहे. हे खाली आहे खरं. ओमेगा जो आला तो नुसता ओमेगा नाही आला, हा खरा 1 अपॉन ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन आला. नीट कॅल्क्युलेशन चेक करायचं. इथं कॅल्क्युलेशन जे आहे ते ओमेगाची व्हॅल्यू जी काय आली खरी ती 1 अपॉन हे, त्यामुळे वरती उलट होऊन ते जी अपॉन एल होईल. आणि लेंथ 1 मीटर आहे, लेंथ 1 मीटर आहे आणि जीची व्हॅल्यू इथं म्हणलं पाय स्क्वेअर. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेलं. ओमेगा आलं पाय. ओमेगा पाय आलं. एची व्हॅल्यू माहिती आपल्याला काढली आपण. त्यामुळे ए 8 आलं आणि ओमेगा पाय आलं. हे आलं मॅक्सिमम स्पीड 8π. ते CGS युनिटमध्येच येईल. CGS युनिटमध्ये म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड. थर्ड ऑप्शन झालं त्याचं उत्तर. थोडं कॅल्क्युलेशन केअरफुली करावं लागतं फिजिक्समध्ये. थोडं जर मिस्टेक झाली तर लगेच सर्व चेंज होतं, पूर्ण चुकतं. तर डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग लिनियर SHM. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. पिरियड ऑफ द SHM, पिरियड काढायला विचारलं. मी आत्ता बोललो काय काढायचं, त्यानुसार पुढं सरकायचं असतं. आपल्याला इथं पिरियड काढायचा आहे. दिलेलं काय आता? इक्वेशन ऑफ द SHM दिलेलं आहे. इक्वेशन ऑफ द म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे. एक्स इज इक्वल टू, मी डायरेक्ट आता कम्पॅरिझन करतो जनरल इक्वेशनची. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय. इथं परत सेपरेट लिहित नाही बसत मी. एक्स इज इक्वल टू एची व्हॅल्यू ॲक्च्युली 0.25 झाली. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू जे आहे ते 11 येते आणि फायची व्हॅल्यू जे आहे ती 0.5 येते. बाकीचं त्याचे युनिट जे काय आहे ते युनिट लिहित नाही बसत मी. SI युनिटमध्येच आहे. ऑप्शनमध्ये युनिट जे आहे ते परत सेकंडमध्ये SI याचे. प्रत्येक गोष्ट इथं लिहायलाच पाहिजे असं काय नाही. ओमेगा आपल्याला इथं फक्त लागतो, तो डायरेक्ट दिसतो. ओमेगा किती आहे इथं दिसतो, दॅट इज 11. हा ओमेगा आपल्याला लागणार आहे. कम्पॅरिझन केली तर ओमेगा 11 येतो. सेपरेट लिहायची गरज नाही. आणि पिरियड जो येतो तो किती येत असतो? पिरियड ऑफ द पेंडुलम किंवा पिरियडचा बेसिक 2π अपॉन ओमेगा. त्यामुळे आलं 2π अपॉन 11. ओमेगाची व्हॅल्यू 11 आली. आणि इथं काय म्हणलं, पायची व्हॅल्यू एवढी घ्या. त्यामुळे हे 2 अपॉन 11 तसंच पायची व्हॅल्यू
22/7 हे 11 दुनी 22 म्हणजे आलं 4/7. 4/7 that is the answer. इथं उत्तर जे आलं ते 4/7 आलं. तर कोणतं उत्तर झालं? थर्ड ऑप्शन झालं. हे काहीच करायची गरज नाही, फक्त हे आपल्याला एवढा फॉर्म्युला हे सुद्धा लिहिण्याची गरज नाही. T = 2π/ω एवढं कळत असेल तर ओमेगा इथं दिसतो 11, त्यामुळे 2π/11 होईल. कॅल्क्युलेशनची गरजच नसते. हे सगळं बेसिक जर कळत असेल आपल्याला, फटाफट कॅल्क्युलेशन करता येत असेल, डोक्यात राहत असेल, तर पिरियड येतो 2π/ω मीन्स 2π इथं कंपॅरिझन करून ओमेगा 11 आलं, त्यामुळे 2π/11 झालं आणि पायची व्हॅल्यू 22/7 असं घ्या म्हणलं. त्यामुळं 2 × 22 2 × 22/22/11 आणि इथं आपण 7, त्यामुळे हे त्याचं उत्तर झालं. असं फास्टमध्ये सेकंद लागतो, सेकंदात त्याचं कॅल्क्युलेशन होतं. द बॉडी इनिशियली ॲट रेस्टला आहे, ॲक्टेड बाय कॉन्स्टंट फोर्स फॉर टाईम. द कायनेटिक एनर्जी ॲट दॅट टाईम इज. कायनेटिक एनर्जी काढायला विचारली आपल्याला. कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. आता कशात काढायचं आहे? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय दिलेला आहे मी त्या फॉर्ममध्ये आता तो लिहितो. कायनेटिक एनर्जी, इथं ऑसिलेशन याचा काही संबंध नाही. इथं ऑसिलेशन हे तर काहीच नाही म्हणलं. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचं हे जे काय फॉर्म्युला आहे तो आपला ऑसिलेटरी मोशनमधला कायनेटिक एनर्जी जी काय येते 1/2 KS² - x² किंवा 1/2 mω² A² - x². हे ऑसिलेटरी मोशनची कायनेटिक एनर्जी येते. इथं तसं काही म्हणलं नाही, त्यामुळे कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करावा लागेल. इथं तसं काहीच म्हणलेलं नाही, त्यामुळं कायनेटिक एनर्जीचा बेसिक जो फॉर्म्युला आहे 7वी 8वीचा 1/2 mv², हा अप्लाय करावा लागेल. इथं ऑसिलेटरी मोशन नाही आहे. बॉडी इज इनिशियली ॲट रेस्ट म्हणलं, साधं बेसिकनुसार आता आहे. ऑप्शन जे काय दिलेले आहे ते फोर्स, टाईम, मास याच्यामध्ये दिलेले आहे. इथं फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे, टाईम दिलेला आहे. बॉडीचा मास आता इथं स्मॉल एम म्हणलेलं आहे, ऑप्शनवरनं लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त आता हे जे काय आता आपल्याला याचं कन्व्हर्जन फक्त आता वेगळ्या फॉर्ममध्ये करायचं. 1/2 KS 1/2 mv², याचं कन्व्हर्जन आता आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्या फॉर्ममध्ये करतो मी. 1/2 m² v², एमनी मल्टिप्लाय केलं आणि एमनी डिवाइड केलं. एमनी इथं मल्टिप्लाय केलं आणि एमनी डिवाइड केलं, त्यामुळे याला m² v² म्हणजेच ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एम. रिअरेंज करतो वेगळ्या फॉर्ममध्ये, थोडक्यात फॉर्म्युला लिहून राहिलो मी. आणि एम व्ही जे काय येतं ॲक्च्युली आधी इनिशियली रेस्टला होती, नंतर पुढं कॉन्स्टंट फोर्सनी ती काय जे आलं ती मोशनमध्ये आली, त्यामुळं कायनेटिक एनर्जी आली. त्यामुळे आपल्याला फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन ह्या बेसिकनुसार फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू टाईम असं लिहिता येईल. किंवा फोर्स, ठीक आहे, फोर्स इज इक्वल टू मास चेंज इन मोमेंटम, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशननुसार काय ॲक्च्युली फोर्स बरोबर चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच आपल्याला dp/dt लिहिता येईल. म्हणजे थोडक्यात dp म्हणजेच mv - mu अपॉन dt म्हणजेच t. तर इनिशियली तो रेस्टला होता, त्यामुळे ह्याला mv/t, फोर्सची व्हॅल्यू आली mv/t. आता आपल्याला या mvची व्हॅल्यू इथं टाकायची फक्त, बाकी काय नाही. 1/2 स्मॉल m खालचा तसाच, हा ब्रॅकेटमध्ये जो mv आहे त्याची व्हॅल्यू इथं दिसते f × t. त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी आली ती f × t आली. त्याचा स्क्वेअर ब्रॅकेटला अर्थ असतो. त्यामुळे याचं आन्सर जे आलं, पर्यायाकडे माझं लक्ष आहे, ऑप्शन जे आहे त्याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे हे आलं 1/2 m
खाली डिवायडेड बाय ट्वाइस एम आले, डिवायडेड बाय ट्वाइस एम एफ स्क्वेअर टी स्क्वेअर. एफ स्क्वेअर टी स्क्वेअर म्हणजे ॲक्च्युली याचं ऑप्शन झालं, फर्स्ट ऑप्शन झालं एफ स्क्वेअर टी स्क्वेअर. आन्सर आपल्याला इथं जे दिसतं हे बेसिक फॉर्म्युला झाला आणि हे न्यूटन्स फर्स्ट लॉनुसार कळत असेल तर फोर्स म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल टाईम दिलेला आहे. जे काय गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे एम व्हीची किंमत एफ टी आली. त्यामुळे एकच बेसिक फॉर्म्युला हा आपल्याला कळतो, याच्यावरनं हा आला डायरेक्ट ही स्टेप झाली कायनेटिक एनर्जी. फर्स्ट ऑप्शन झालं त्याचं. पुढचा पटापट करायचं आपल्याला. फॉर अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम डिफरन्शियल इक्वेशन दिले, देन द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन विल बी. टाइम पिरियड म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे, कॅपिटल टीच काढायचं, म्हणजे पिरियड काढायचा. टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. हे बेसिक झालं. तर हे डिफरन्शियल इक्वेशन मी कम्पेअर करतो जनरल इक्वेशनशी. इथं दिलेलं जे आहे ते d2x बाय dt स्क्वेअर प्लस अल्फा एक्स इज इक्वल टू 0. जनरल इक्वेशन काय आहे, d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू इथं काय दिलेली आहे, अल्फा जी ती ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळं ओमेगाची व्हॅल्यू काय होईल, इथं दिलेलं आहे जे ओमेगा स्क्वेअर मी कम्पेअर केलं ते ओमेगा स्क्वेअर म्हणजेच इथं अल्फा आहे. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू झाली रूट अल्फा. त्यामुळे इथं ओमेगाची व्हॅल्यू टाकली मी, टी इज इक्वल टू 2π अपॉन रूट अल्फा आणि दॅट इज द आन्सर. 2π अपॉन रूट अल्फा म्हणजे सेकंड ऑप्शन झालं. टी इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय रूट अल्फा. हे त्याचं डी ऑप्शन झालं. an equation of simple pendulum, an equation of simple harmonic progressive wave is given. वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे, वेव्हचं. द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स हॅव्हिंग फेज डिफरन्स. फेज डिफरन्स आपण आधीच्या टॉपिकमध्ये बऱ्याचशा वेळेस काढला, तसं आपल्याला इथं फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज डिफरन्स ॲक्च्युली द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल having a phase difference of π/3 in meter. फेज डिफरन्स दिलेला आहे, पाथ डिफरन्स काढायचा आहे. डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स म्हणजेच पाथमधलं डिस्टन्स म्हणजेच पाथ डिफरन्स काढायचा आहे. आधीच्या टॉपिकमध्ये आपण बऱ्याचशा वेळेस काढलं वेव्ह मोशनमध्ये. तर फेज डिफरन्स जो येतो तो काय येतो, 2π अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. 2π अपॉन लॅम्बडा त्याला प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणजेच किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी नंबर म्हणतात. म्हणजे काय म्हणतात ॲक्च्युली केची व्हॅल्यू जी आहे ती येते 2π अपॉन लॅम्बडा, याला के म्हणलेलं आहे. आणि अपॉन लॅम्बडा म्हणजेच वेव्ह नंबर झाला आणि 2π जे आहे त्यामुळे तो अँग्युलर वेव्ह नंबर झाला. या फॉर्ममध्ये मी लिहितच नाही, ती लिहायची गरज नाही. केची व्हॅल्यू इथं दिसते. आता दिलेला इक्वेशन मी स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करतो, दरवेळेस लिहित बसत नाही. आता ए साइन ओमेगा टी प्लस के म्हणजे इथं केची व्हॅल्यू 3 आली. फ्रॉम गिवन इक्वेशन के इज 3. दिलेल्या इक्वेशनवरनं डायरेक्ट नसतं ते, खरं कम्पॅरिझन करून काढतो आपण. केची व्हॅल्यू आली 3, केची व्हॅल्यू जी आहे ती 3 आहे, 3x नाही. त्यामुळे आपल्याला हे जे काय विचारलं डेल्टा एक्स विचारलं, डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल म्हणजे डेल्टा एक्स विचारलं, डेल्टा फाय अपॉन के तोंडी झालं विदाउट युजिंग पेन पेपर. त्यामुळे ते आलं π/3. डेल्टा फायची व्हॅल्यू आहे π/3 आणि केची व्हॅल्यू आहे अजून 1/3. त्यामुळे त्याचं आन्सर आलं π/9. डायरेक्ट त्याच्याकडे बघून काही न करता
इक्वेशन वापरून सेकंदात तोंडी उत्तर लिहिता येतं. पाय बाय नाही, दॅट इज दी थर्ड ऑप्शन. ठीक आहे, पुढचं करायचं. क्वेश्चन केअरफुली वाचावं लागतं फिजिक्स, पूर्ण केअरफुली. प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. अ वुडन क्यूब इज प्लेस्ड ऑन अ प्लँक. द प्लँक परफॉर्म्स व्हर्टिकल SHM. असं काहीतरी बेसमेंट आहे, प्लँक आहे, त्याची व्हर्टिकल व्हर्टिकल SHM चालू आहे. उभ्या डायरेक्शननी त्याची SHM चालू आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, एक्स्ट्रीम पोझिशन, मेन पोझिशन. त्याच्यावर काय ठेवलेलं आहे? वुडन क्यूब ठेवलेला, असा काहीतरी वुडन क्यूब. आपल्याला कळण्यासाठी काढलं मी डायग्राम. व्हर्टिकल SHM परफॉर्म करतं, शब्दाला अर्थ आहे. ऑफ फ्रिक्वेन्सी, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द प्लँक सो दॅट द वुडन ब्लॉक डज नॉट लिव्ह द प्लँक, ची दिलेला आहे. तर त्याचे व्हर्टिकल मोशन चालू असताना त्याचं काय विचारलं आपल्याला? मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड विचारला. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड सो दॅट डज नॉट लिव्ह दी ब्लॉक, म्हणजे असं वर उचलला जाणार नाही, बरोबर त्याला तो त्याच्यावरती राहील असं. तर मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड काय येत असतो? मॅक्सिमम व्हेलॉसिटी जी येते ते ए ओमेगा येत असते. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड जो येत असतो तो व्ही मॅक्सिममच्या ऐवजी ए मॅक्स जो येतो, मॅक्सिमम व्हेलॉसिटी ए ओमेगा येत असते. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड जो येतो तो ए ओमेगा स्क्वेअर येतो. दोघांमधला फरक बोललो मी. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड कॅपिटल एनीच दाखवावं लागेल आपल्याला. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द प्लँक so that the maximum amplitude of the plank so that the wooden block does not leave the plank. The maximum amplitude, थोडं विचार करावा लागतं इथं. ठीक आहे. The maximum amplitude of the plank so that the wooden block does not, maximum amplitude maximum amplitude of the फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड विचारला, तिची व्हॅल्यू दिलेली आहे. तर काय करावं लागेल? ॲक्च्युली याचं लिनियर SHM चालू आहे. इथं लिनियर SHM चालू आहे, त्यामुळे खालच्या डायरेक्शननी जो काय फोर्स असेल आणि वरच्या डायरेक्शननी, खालच्या डायरेक्शननी फोर्स mg असेल किंवा याच्यावर टेकलेला पाहिजे आपल्याला. त्यामुळे विदाऊट लिव्ह म्हणले खाली इथं जे काही mg असेल आणि वरती जो आहे, दोन्ही फोर्सेस सारखे होणार आहे. इथं आपल्याला त्या बेसिसवर सुटतं का कसं सुटतं ते थोडा विचार करून आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द प्लँक सो दॅट द वुडन ब्लॉक डज नॉट लिव्ह द प्लँक. मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड, एची व्हॅल्यू विचारली, ए मॅक्स, मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. तर इथं ए मॅक्स काय होणार आहे? किती त्याचा मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड किती पाहिजे ऑसिलेटरी मोशनचा? थोडं लक्षात घ्या, विचार करा. मीच करायला पाहिजे असं काय नाही, आपल्याला पण थोडा विचाराची आपल्याला संधी मिळाली आता माझ्या सहित सगळ्यांना. स्मॉल वुडन क्यूब इज प्लेस्ड ऑन अ प्लँक. द प्लँक परफॉर्म्स व्हर्टिकल SHM ऑफ अ फ्रिक्वेन्सी दिलेली त्या मोशनची. द मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ द प्लँक सो दॅट द वुडन ब्लॉक डज नॉट लिव्ह द प्लँक. टेक G इज इक्वल टू दिस. G इज इक्वल टू दिस. Gची व्हॅल्यू तेवढी घ्या म्हणलं
त्यामुळं आपल्याला जीची व्हॅल्यू दिलेले mg वरती इथं नेट वेट इज इक्वल टू म्हणजे हा कोणता फोर्स रिस्टोरिंग फोर्स kx याच्यावरून आपल्याला x विचारला. ॲक्च्युली x म्हणजे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजेच x विचारला. x किती येईल मॅक्सिमम. त्याच्यावरून mg अपॉन k के जे आहे ते इन टर्म्स ऑफ द फ्रिक्वेन्सी आपल्याला लिहिता येऊ शकतं. x इज इक्वल टू ठीक आहे x इज इक्वल टू g अपॉन k अपॉन m. थोडं मी लिहितोच. आलं लक्ष म्हणजे नेमकं काय करायचं ते एक क्लिक झालं. इथं वेट इज इक्वल टू से रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच किती k इंटू एक्स. आपल्याला एक्स विचारला. इट इज mg अपॉन k आणि mg अपॉन k म्हणजे g अपॉन k ची व्हॅल्यू आली. m खाली घेतो मी k अपॉन m आणि k अपॉन m जो येणार आहे k अपॉन m फोर्स कॉन्स्टंट भागिले मास. तर फोर्स कॉन्स्टंट किती येतो फोर्स कॉन्स्टंट भागिले मास म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू फोर्स डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी दिलेली आपल्याला. त्यामुळे फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो का बघू आपण. फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये ठीक आहे पिरियड लिहिता येईल. पिरियडच्या वरनं फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल आपल्याला. पिरियड लिहिता येईल k अपॉन m g इंटू हे समजा m अपॉन k झालं. m अपॉन k ठीक आहे मी पिरियडच्या फॉर्ममध्ये लिहितो. म्हणजे सोडून बघतो मी काय येतं. थोडं क्लिक g अपॉन k ची व्हॅल्यू आता फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. k ची व्हॅल्यू फोर्स डिवायडेड बाय x f डिवायडेड बाय x आणि m तसाच आणि फोर्स डिवायडेड बाय x इंटू m तसाच आणि फोर्स पर युनिट मास दॅट इज ॲक्सेलरेशन. फोर्स पर युनिट मास फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन आणि त्यामुळे इथं फोर्स पर युनिट मास म्हणजे ॲक्सेलरेशन होईल. त्यामुळे ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट होईल. हे ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ॲक्च्युली k अपॉन m जो येतो ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट येत असतो. ठीक आहे हे आलं g अपॉन हे ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय एक्स म्हणजेच हे आलं ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू जी आली ती थोडं प्रॉब्लेम आपल्याला वेगळ्या टाईपने सोडावा लागेल. ठीक आहे आपण हे थोडं नंतर करू. त्याच्यात वेळ घालवायला वेळ जातो. त्यामुळे आपण पुढं सरकू ते सोडवणार आपण लगेच सोडू. फक्त आता वेळ नको जायला म्हणून पुढं सरकतो आपण. थोडा वेळ द्यावा लागेल त्याला बाकी काय नाही वेळ द्यावा लागेल. A body of mass 40 gram is executing linear SHM. It experiences a force of 0.1 Newton when it is at 2.5 centimeter from mean position. The period and acceleration of the particle will be period 2 pi upon omega आणि दुसरं काय विचारलं अँड ॲक्सेलरेशन काय येतं फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सेलरेशन आणि त्यामुळे ॲक्सेलरेशन जे आलं ते फोर्स पर युनिट मास. इथं फोर्स दिलेला 0.1 न्यूटन आणि मास ऑफ द बॉडी दिलेलं 40 ग्रॅम. त्यामुळे 40 इंटू 10⁻³ ग्रॅमचे किलोग्रॅममध्ये 40 इंटू 10⁻³ त्यामुळे हे आलं किती हे कॅल्क्युलेशन येईल. हे डेसिमल पॉईंट पुढं सरकावला त्यामुळे हे आलं 400 इंटू 10⁻³ म्हणजेच 10⁻³ ते वरती आले 10⁻³ झाले.
10⁻³ झाले आणि त्याच्यातले हे 2 शून्य गेले, त्यामुळे याला 10/4 म्हणजे 5/2. ॲक्सेलरेशन जे आलं 2.5 5/2 म्हणजेच 2.5. 2.5 आलं. काय जे युनिट असेल SI युनिटमध्ये, आपण SI मध्ये कन्वर्ट केलं तर ॲक्सेलरेशन 2.5 मीटर पर सेकंद आलं. ॲक्सेलरेशन आलं 2.5 मीटर पर सेकंद. The period and point from mean position when it is at a point 2.5 centimeter from mean position. ॲक्सेलरेशन जे येते निगेटिव्हच येणार आहे. SHM मध्ये काय होतं, ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू निगेटिव्हच येणार आहे. ते म्हणजे इथं निगेटिव्ह लिहिलं आपण, इथं कॅल्क्युलेशनमध्ये त्याचा मॅग्निट्यूड काढतो, त्यामुळे हे 2.5 इथं कॅल्क्युलेशन हे केलं मी, 2.5 आन्सर आलं ॲक्सेलरेशनचं. हे काढायचं राहील आपल्याला. ऑप्शनमध्ये फक्त 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एकच आहे, त्यामुळे डी इज द आन्सर झालं. खरं डी इज आन्सर. ऑप्शनमध्ये एकच आहे 2.5, त्यामुळे डी त्याचं आन्सर झालं. तरी पण आपण अजून समजा कुठं असतं -2.5 कुठंतरी ऑप्शनमध्येच आपल्याला पिरियड काढून बघावंच लागला असता. पिरियड मग काय येणार आहे, पिरियड जो येतो T=2π अपॉन ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला याच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. फोर्स कॉन्स्टंट पर म्हणजे ओमेगा जे आहे ते केच्या फॉर्ममध्ये, के ओमेगा स्क्वेअर बरोबर K/m, त्यामुळं ओमेगा जो आला तो K/m आला. आणि मग तो 2π अपॉन केची व्हॅल्यू आत्ता आपण जशी लिहिली होती, केची व्हॅल्यू काय बेसिकनुसार K= किंवा फोर्स F= हे सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, K×X. त्यामुळे केची व्हॅल्यू आपल्यासाठी लिहावं लागतं. फोर्स बरोबर KX, केची व्हॅल्यू आली फोर्स भागिले डिस्प्लेसमेंट, त्यामुळे ह्या केची व्हॅल्यू जी आली ती फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. आणि अजून परत काय मास तसंच, आणि फोर्स भागिले डिवायडेड बाय मास, फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजे ॲक्सेलरेशन झालं का जे आलं 2.5 आणि डिवायडेड बाय मास. तर पिरियड आपल्याला पिरियडचं किंमत काढतो आपण. ॲक्सेलरेशन आलं 24, हे फोर्स डिवायडेड बाय मास मगाशी काढलं होतं आपण, ते झालं ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट व्हेन द पार्टिकल ॲज 0.25 सेंटीमीटर, त्यामुळे हे 2π व्हॅल्यू काढतो मी, काढायची गरज नाही तरी काढतो. इट इज 2π, इट इज T=2π डिवायडेड बाय फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजेच ॲक्सेलरेशन पर, आणि एक्स तसाच 2π डिवायडेड बाय एची किंमत आहे 2.5 आणि परत एक्सची किंमत आहे 2.5. ते सेंटीमीटर आहे, त्यामुळे मीटरमध्ये इंटू 10⁻² होईल. सेंटीमीटर प्रॉपर युनिट यूज करावं लागणार आहे, त्यामुळे ते मीटरमध्ये झालं इंटू 10⁻². आणि मग हे एकमेकाला कॅन्सल झाले. 10⁻² वरती आला, 10⁻+2 झाला आणि दॅट इज 10. त्यामुळे पिरियडचं एक्सप्रेशन आलं, पिरियड जो आला तो इन टर्म्स ऑफ द आपल्याला 2πच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल, 2πच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. त्यामुळे 2πच्या फॉर्ममध्ये आहे तसाच ठेवतो मी, 2πच्या फॉर्ममध्ये आहे तसाच ठेवतो. पायच्या फॉर्ममध्ये आन्सर जे आहे ते पायच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्यामुळं T=2π डिवायडेड बाय हे किती आलं, हे एकमेकाला कॅन्सल झालं, 10 वरती आले, +2 झाले आणि 10⁻+2 म्हणजेच रूटच्या बाहेर आले 10 झालं. आणि मग हे 2 कॅन्सल झालं, त्याचं आन्सर आलं π/5. आन्सर आलं π/5. याची गरज नाही इथं, इथं त्याची आवश्यकता नव्हती, कारण आपल्याला डायरेक्ट त्याच्यावरनं एकच ऑप्शनमध्ये ते, तरी त्याचं बेसिकनुसार आपण काढून पाहिलं. आपले 7 नंबरचा क्वेश्चन आपण थोडा पुढं ठेवलेला आहे, तो नंतर आपण बघू.
What will be the force constant of the spring system as shown in the figure? तर याचं आपण थेअरीमध्ये बेसिक पाहिलं होतं. ह्या दोन स्प्रिंग ज्या आहेत त्या पॅरलल आहे आणि त्याला मग ही पुढं सिरीजमध्ये आली. त्यामुळे त्या दोघांचा पॅरलल, पहिल्या दोघांचा पॅरलल इक्विव्हॅलंट किती येणार आहे? बेसिक थेअरीनुसार ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट K1 K2 ह्या पॅरलल आहे. आणि पॅरललमध्ये जे काय असतात स्प्रिंग, K1 K2 ॲक्च्युली स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे स्प्रिंग म्हणा. तर याचा कॅपॅसिटर सारखा येतं. पॅरललमध्ये बेरीज होते, कॅपॅसिटर सारखं येतं, म्हणजेच रेजिस्टन्स सिरीजमध्ये जसं येतं तसं. त्यामुळे याची पॅरललमध्ये काय झाली? बेरीज झाली. त्यामुळे हे आलं टॉईस K1, हे आलं पहिल्या टॉईस K1 आणि नंतर मग हे काय आला पुढचा K2 आला, K2 आला. त्यामुळे हे दोघं आता पॅरललमध्ये सिरीजमध्ये झाले. आणि याचा इक्विव्हॅलंट मग काय येतो? याचा इक्विव्हॅलंट जो येतो नेट रेजिस्टन्स किंवा नेट कॅपॅसिटन्स जसे येतात तिथं रेजिस्टन्सच्या अपोज उलट्या टाईपनी म्हणजेच कॅपॅसिटन्स टाईपनी. त्यामुळे याचा नेट इक्विव्हॅलंट जे आहे ते सिरीजमध्ये ते काय होईल? रेजिस्टन्सचा पॅरलल सारखं मी बोलतो R1 R2 R1 R2 R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. तर हे त्याचा फॉर्म्युला झाला बेसिक. R1 R2 अपॉन R1 प्लस R2 हे त्याचं आन्सर झालं खरं. लक्षात एवढंच घ्यायचं का स्प्रिंग जे आहे त्याचं थेरी आपण डीपमध्ये पाहिलेलं आहे. थेरी आपण मुद्दाम डीपमध्ये केलेलं आहे आपण. याचा इक्विव्हॅलंट जे आहे ते सिरीज पॅरलल सारखं येतं. आपण इथे कसं येतं काय येतं थेरीमध्ये बरंचसं पाहिलेलं आहे. असे बरेचसे क्वेश्चन असतील. तर याचं उत्तर आलं 2K1 K2 अपॉन 2K1 प्लस K2, ट्वाईस K1 प्लस K2 म्हणजे थर्ड ऑप्शन झालं. बेसिक लक्षात घ्यायचं. हे काही न करता आता इथं बघून कळतं आपल्याला. हे दोघं सिरीज पॅरललमध्ये पाहिले. त्यामुळे पॅरलल म्हणजे रेजिस्टन्सच्या सिरीजसारखं R1 R2 होईल. त्यामुळे हे ट्वाईस K1 आलं आणि हा पुढचा K2 जो आहे तो सिरीज आला. त्यामुळे त्याचं नेट पॅरलल सारखं होईल म्हणजे ट्वाईस K1 K2 अपॉन ट्वाईस K1 प्लस K2. हे डायरेक्ट तोंडी झालं. देर इज अ सेकंड पेंडुलम, seconds pendulum on the surface of the earth. It is taken to the surface of the planet whose mass is and a radius. Mass and a radius. दुसऱ्या प्लॅनेटवर घेतलं. The period of oscillation of the second pendulum on that planet. Period of the oscillation काय येतो? 2 pi under root period of the oscillation of the pendulum L upon G. तर इथं मास आणि रेडियस बदललेले. मास अँड रेडियस हुज मास अँड रेडियस आर ट्वाइस दॅट ऑफ द अर्थ. Second, it is taken to the surface of planet whose mass and radius are twice that of the earth. The period of oscillations of the second pendulum. ठीक आहे. On that planet त्याला मी दुसरं किंवा period on the planet to the period on the earth हे विचारलं आपल्याला. तर पिरियड कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल येतात? लेंथला आणि जीला. तर इथं लेंथचा काही संबंध दिलेला आहे का? सेकंड पेंडुलमचा पिरियड आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याचा इथं लेंथचा काही संबंध नाही. दिलेल्या ऑप्शनमध्ये लेंथ दिलेले आहे का? मास आणि रेडियस दिलेले. मास अँड रेडियस. मास जे आहे ते प्लॅनेटचं मास आणि मास ऑन द प्लॅनेट जी काय सेकंड पेंडुलम आहे त्याच्या बॉबचं मास ऑन द प्लॅनेट टू द मास ऑन द अर्थ हा रेशो दिलेला आहे ट्वाईस. आणि रेडियस ऑन द प्लॅनेट रेडियस टेकन टू द सरफेस ऑफ प्लॅनेट हुज मास आणि प्लॅनेटचे रेडियस दिलेले म्हणजे रेडियस ऑफ द प्लॅनेट टू द रेडियस ऑफ द अर्थ हा रेशो पण दिलेला आहे. मास आणि रेडियसचा रेशो दिलेला आहे.
मास आणि रेडियसचा रेशो. त्यामुळे आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहावा लागेल पिरियड. पिरियड जो आहे तो मास आणि रेडियसच्या फॉर्ममध्ये लिहावा लागेल आपल्याला. तर स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन माहिती आपल्याला, हे बेसिक वापरावं लागेल. आधीच्या टॉपिक्समधलं स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं इथं 4-5 फॉर्म्युले वापरावं लागतात. स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन वापरावं लागेल. इथं लेंथ ऑफ द पेंडुलम कॉन्स्टंट आहे, त्यामुळे हे याच्यावरनं टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी आला. टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी आला. याच्यामध्ये आता आपल्याला हे जे काय आत्ता मी बोललो स्मॉल जी आणि कॅपिटल जीचं रिलेशन वापरावं लागणार आहे. तर स्मॉल जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, स्मॉल जी आणि कॅपिटल जीचं रिलेशन स्मॉल जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. त्यामुळे आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, स्मॉल जी जी ऑन द प्लॅनेट टू द जी ऑन द अर्थ हे काढावं लागेल. आणि ते किती येणार आहे, आता मास करस्पॉन्डिंग आपण व्हॅल्यू कशा ठेवायच्या पाहिलेलं आहे. आणि रेडियस मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे पीच्या करस्पॉन्डिंग पी आणि अर्थच्या करस्पॉन्डिंग अर्थ म्हणजे ई आणि रेडियसच्या स्क्वेअर त्याच्या इनवर्स म्हणजे उलटं करून म्हणजेच की इथं पी येतं, इथं खाली पी येईल आणि इथं ई येतं, इथं हे. आधीच्या टॉपिकमध्ये आपण ह्या टाईपने बरेचसे प्रॉब्लेम केलेले. त्यामुळे याची व्हॅल्यू जी येते जी पी अपॉन जी, आपल्याला इथं टी काढायचं आहे. ठीक आहे, टी याच्यावरनं आपल्याला दिसतं, ते आत्ता लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, मी इथं व्हॅल्यू काढतो आता. जी पी अपॉन जीची व्हॅल्यू किती येणार आहे, मास ऑफ द प्लॅनेट ऑन, इथं मासचा रेशो दिलेला आहे पी टू ई 2. पी टू ई म्हणजे हे 2 दिलेलं आहे आणि यू टू पी उलटा रेशो. यू टू पी म्हणजेच किती 1/2 होईल त्याचा स्क्वेअर. 1/2चा स्क्वेअर म्हणजेच 1/4 झालं. त्यामुळे हे आलं टोटल 1/2 आलं. 2 × 1/4 म्हणजेच इट इज 1/2. जी पी अपॉन जीची किंमत तेवढी आली. तर पिरियड आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पिरियडच्या फॉर्म्युल्यावरनं मगाशी लिहिलं होतं मी. दरवेळेस ते लिहिण्याची आवश्यकता नाही, आपल्याला ते लगेच लक्षात आलं पाहिजे. इथं हे बाकीचं कॉन्स्टंट आहे म्हणजे पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट जी. त्यामुळे पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. ह्या बेसिकनुसार आता सगळ्या किमती आपण काढल्या, फक्त ते आता इथं व्हॅल्यू पुट करायच्या आहे. त्यामुळे पिरियड ऑन द प्लॅनेट, पिरियड ऑन द प्लॅनेट टू द पिरियड ऑन द अर्थ ते रूटमध्ये इन रिवर्स उलटं करावं लागेल आपल्याला. ई अपॉन पी, ई अपॉन करस्पॉन्डिंग जर कळत असेल तर त्यानुसार मी व्हॅल्यूज टाकून राहिलो. पी डिवायडेड बाय जी, हा पी इथं आहे त्यामुळे इथं इनवर्स प्रोपोर्शनल आहे, इनवर्सली दिसत आहे आपल्याला. त्यामुळे इथं येईल, इथं पी येईल आणि रूटमध्ये तेवढं म्हणजेच रूटमध्ये जी अपॉन जी पी, इथं जी पी अपॉन जी 1/2 आलं. त्यामुळे जी अपॉन जी पी जे येईल ते रूटमध्ये 2 आलं. याच्या उलटं आलं, जी पी अपॉन जी जे आलं ते 1/2 आलं. आपल्याला रेशो जो आहे ते इथं उलटी व्हॅल्यू टाकावं लागेल इन्व्हर्ट करून. त्यामुळे 1/2चं किती होईल, इथं 2 व्हॅल्यू होईल. 1/2 जे आलं ते इथं ती उलटी करून म्हणजे इथं 2 आलं, रूट तसंच. त्यामुळे हे आलं पिरियड ऑन द प्लॅनेट इनटू पिरियड ऑन द अर्थ. हा टी पिरियड ऑन द अर्थ जो आहे तो इकडं आला. आणि सेकंड पेंडुलमचा अर्थवर पिरियड किती असतो, सेकंड पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद असतो. त्यामुळे याचं उत्तर आलं 2√2. याचं टोटल आन्सर आलं 2√2. पिरियड ऑफ द सेकंड पेंडुलम ऑन द अर्थ सरफेस, इथं आपण ह्या टीची व्हॅल्यू 2 असते. त्यामुळे त्याचं आन्सर आलं 2√2. फर्स्ट ऑप्शन आला, ऑप्शन इज ए.
इथं 4-5 फॉर्म्युले वापरावे लागले आपल्याला. ते फॉर्म्युले त्यावेळेस पटापट लक्षात आलं पाहिजे कोणते वापरायचे असतात काय. त्याला आपल्याला प्रॅक्टिसच लागते. द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ऑन अर्थ सरफेस इज टी. इट्स टाइम पिरियड बिकम्स xt when taken to the height r. r म्हणजेच रेडियस ऑफ द अर्थच्या इक्वल अबोव द अर्थ सरफेस देन द व्हॅल्यू ऑफ x. टाइम पिरियड विचारला, नंतरचा टाइम पिरियड डिवायडेड बाय आधीचा टाइम पिरियड. हे बेसिक विचारलं. सिंपल पेंडुलम म्हणलं, इथं सेकंड्स पेंडुलम नाही. आणि त्याचं काय दिलेलं आपल्याला, तो वेगवेगळ्या ठिकाणी घेतला, बाकीचं काय नाही. म्हणजेच मगाच्या बेसिकनुसार t इज इक्वल टू 2π√L/g म्हणजेच पिरियड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू g. त्यामुळे इथं परत करस्पॉन्डिंग रूटमध्ये आलं g डिवायडेड बाय g. इनव्हर्सली म्हणजेच म्हणजे ते जे काय सफिक्स ते इथं उलटे होतील. व्हॅल्यूज कशा टाकायच्या पाहिल्या आपण. आणि आता मगाच्या सारखंच काय स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन, स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन ते वापरा, किंवा डायरेक्ट आपण त्याचा रेशो काढलेला ते काय येतं r/r+h ब्रॅकेट स्क्वेअर जे येत होतं ते r/r+h. इथं h किती दिलेला आहे, h जो येतो ट्वाईस r इतकाच दिलेला आहे. त्यामुळे हे r/r डिवायडेड बाय ट्वाईस r ब्रॅकेट स्क्वेअर आणि दॅट इज r कॅन्सल झाला, ते आलं 1/4. 1/4 काय आलं, gh त्या हाईटला डिवायडेड बाय ऑन द सरफेस, त्या हाईटला डिवायडेड बाय ऑन द अर्थ सरफेस. म्हणजेच थोडक्यात हे जे येते g2/g1 किंमत व्हॅल्यू झाली. इट इज g2/g1 व्हॅल्यू झाली, हाईटचं डिवायडेड बाय सरफेसवरचं. g2/g1 ची व्हॅल्यू आली 1/4. इथं रेशो उलटा विचारलेला आहे, g1/g2, त्यामुळे आला तो किती 4 आला. रूटमध्ये 4 म्हणजेच ॲक्च्युली इट इज 2. t2 इज इक्वल टू t2 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू 2 आला. त्यामुळे t2 ची व्हॅल्यू साध्या स्टेप आपण लक्षात घ्यायच्या. त्यामुळे t1 इकडं आला, t2 डिवायडेड बाय t1 इट इज इक्वल टू 4. सायंटिफिकली इथं लिहिलेली स्टेप मला सेपरेट लिहावं लागेल. इट इज इक्वल टू ट्वाईस t1 आणि ट्वाईस t1 म्हणजे ट्वाईस t. त्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली, x इज इक्वल टू 2. दिस इज द आन्सर. सेकंड ऑप्शन झालं. केअरफुली सोडावं लागतात. अ बॉडी अटॅच टू द स्प्रिंग ऑसिलेट्स इन हॉरिझॉन्टल प्लेन with frequency n, its total energy is E and the spring constant is K, then the velocity in the mean position is. Body attached to the spring oscillate horizontal with the frequency n, its total energy E and the spring constant is K, then the velocity in the mean position. मेन पोझिशनला विचारलं, व्हेलॉसिटी इन द मेन पोझिशन. ऑप्शन काय ते बघायचं आता आपल्याला. ते कशा ते काय व्हेलॉसिटी इन द मेन पोझिशन विचारलं. मोशन जर मेन पोझिशनला असेल तर ए साइन ओमेगा टी येतं. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी येईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी येईल. हे टाकावं लागतं का नाही, टीची किंमत दिलेली आहे का नाही, काय नाही दिलेलं आपल्याला. फ्रिक्वेन्सी आणि टोटल एनर्जी दिलेली, त्यामुळं एनर्जीची किंमत आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि टोटल एनर्जी दिलेली 1/2 kS². टोटल एनर्जी ही ॲक्च्युली टोटल एनर्जी 1/2 kS². आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती दिलेली, त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू 2πn. आपल्याला त्या फॉर्ममध्ये आता देन द व्हेलॉसिटी इन द मेन पोझिशन याची गरज नाही आपल्याला. आता याची गरज नाही.
वेलॉसिटी इन द मेन पोझिशन काय येतं, मॅक्सिमम येते. मॅक्सिमम आणि दॅट इज ए ओमेगा येते. त्याच्यापैकी ओमेगाची व्हॅल्यू दिसते किती आहे, 2 पाय एन. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला दिसते इथं आता याच्यावरनं. फ्रिक्वेन्सीचा बेसिक ओमेगा जो येतो तो 2 पाय/टी म्हणजेच 2 पाय एन. इथं फ्रिक्वेन्सी एनच म्हणलेलं, त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू आली. फक्त आता आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. एची व्हॅल्यू याच्यावरनं येते, याच्यावरनं एची व्हॅल्यू याच्यावरनं येते. ए स्क्वेअर बरोबर तेवढा, म्हणजेच ए बरोबर किती आला, ए स्क्वेअर आला ट्वाईस E/K. त्यामुळे ए जो आला तो रूटमध्ये ट्वाईस E/K रूटमध्ये आलं. ट्वाईस E/K रूटमध्ये एची व्हॅल्यू आली ट्वाईस E/K रूटमध्ये. आणि दिस इज द आन्सर, ट्वाईस E/K 2 पाय एन. फर्स्ट इज ऑप्शन. हे बेसिक झालं. याच्यानुसार दिलेल्यानुसार एवढं वापरावं लागतं बेसिक, बाकीचं काहीच नाही लागत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. द वर्टिकल स्प्रिंग ऑसिलेट with period 2 seconds, mass m suspended from it. When mass m is at a rest, the spring is stressed through a distance. The spring is stressed through a distance. काय येणार आहे याचं, ॲक्च्युली आहे व्हर्टिकल स्प्रिंग आहे. बेसिक लक्षात, त्याचं उत्तर आलं मला, कधीच उत्तर दिसतं तिथं. पिरियड 2 सेकंद म्हणजेच ॲक्च्युली सेकंड्स पेंडुलम झालं, त्यामुळे त्याचं उत्तर 1 मीटर होईल. सेकंड्स पेंडुलमचा पिरियड 2 सेकंद असतो. इथे स्ट्रिक वापरली, इट इज सेकंड पेंडुलम, सेकंड्स पेंडुलम झालं. आणि का ज्याचा पिरियड त्याची लेंथ किती असते, 1 मीटर असते. सेकंड्स पेंडुलमची लेंथ ऑन द अर्थ सरफेस 1 मीटर असते, त्यामुळे याचा आन्सर इज 1 मीटर. ते झालं. तरी पण बेसिकनुसार हा खालच्या डायरेक्शनचा फोर्स म्हणजेच mg इज इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स म्हणजेच काय, kx. ह्या बेसिकनुसार सुटेल ते सोडवत नाही बसायचं, बरीच स्टेप लागणार आहे, त्याला वेळ जाईल आपला. त्यामुळे आत्ता मी बोललो ती ट्रिक्स वापरून, त्या ट्रिकनुसार ते 1 मीटर लास्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन. अ पार्टिकल इज व्हायब्रेटिंग इन SHM with an amplitude 4 centimeter at what displacement from the equilibrium position is its energy half potential and half kinetic. थिअरीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहे, तेच फक्त न्यूमरिकलमध्ये आता इथं आपण त्याचे बरेचसे न्यूमरिकल MCQs ते PYQ म्हणून आलेले आहे. वर्षानुवर्ष असं होतं, आपण थेअरीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे तोटे होतात. तर इथं जर पार्टिकल असेल सेंटरला, अलॉंग एनी वन साईडला जी काय आहे ॲम्प्लिट्यूड, त्याच्याबरोबर मध्यावर पार्टिकल असेल, तर ही डिस्प्लेसमेंट मध्यावर पार्टिकल असेल ॲट द डिस्टन्स सेंटरला, ह्या मेन पोझिशन आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनच्या सेंटरला इथं पार्टिकल असेल, तर त्याची जी काय डिस्प्लेसमेंट येते ती किती येते, सेंटरला असेल तर. सेंटरला नाही, आता ॲक्च्युअल काय विचारलं, ॲट फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन, इट्स मेन पोझिशन, इज इट्स कायनेटिक एनर्जी हाफ अँड पोटेन्शियल एनर्जी हाफ. तर इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजेच मेन पोझिशन. तर कोणत्या मेन पोझिशनपासून इकडं कोणत्या अंतरावर, किती अंतरावर आपली दोन्ही एनर्जी अर्ध्या अर्ध्या होतील, म्हणजे दोन्ही एनर्जी सारख्या होतात. त्या कुठं होतात आपण पाहिलं, ये आपण √2 एवढ्या अंतरावर सारख्या होतात. थेअरीमध्ये आपण काढलं होतं. म्हणजेच 0.71% डिस्प्लेसमेंटवर x इज इक्वल टू ए आपण √2 एवढ्या अंतरावर दोन्ही एनर्जी सारख्या होतात. आणि इथं ए दिलेला आहे का, दिलेला आहे ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये सगळे पर्याय सेंटीमीटरमध्ये, त्यामुळे इथं ए म्हणजेच काय आला 4 सेंटीमीटर आपण √2
4 म्हणजेच 2 × 2 अपॉन √2 आणि मग ते सिम्प्लिफाईड लिहिलं जे काय पर्याय दिलेलं आहे त्याच्या फॉर्ममध्ये हा 2 तसाच, हा पुढचा 2 म्हणजेच √2 × √2 आपल्यासाठी या साध्या साध्या स्टेप करावं लागतात, त्याशिवाय आपण समजून नाही घेत. त्यामुळे हे √2 हे √2 एकमेकाला कॅन्सल झालं, त्याचं ऑप्शन आलं 2√2 दॅट इज द लास्ट ऑप्शन. हे आलं थेअरीच्या बेसिकनुसार तोंडी झालं. हे काहीच बघायची गरज नाही, काही कॅल्क्युलेशनची गरज नाही. E/√2 4/√2 म्हणजेच हे लगेच कळतं. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करून दाखवावं लागतं. आणि हे असं कधी आलेलं आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. दोघं हाफ हाफ झाल्या म्हणजेच काय झाल्या, हाफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ पोटेन्शियल एनर्जी. हा हाफ हाफ कॅन्सल झाला. कायनेटिक एनर्जी येते 1/2m किंवा 1/2k फॉर्ममध्ये लिहितो मी. 1/2k a² मायनस x², 1/2k a² - x². जे काय थेअरीच्या बेसिकनुसार हा फॉर्म्युला आला होता तो परत मी काढून राहिलो. इट इज इक्वल टू 1/2k x² आणि 1/2k कॅन्सल झाला. a² - x² इज इक्वल टू x² आणि मग त्याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू जी आलेली इथे किती आलेली आहे, E/√2 येते. इथं दिसते हा एक्स तिकडं गेला. a² बरोबर ट्वाईस x², a² इज इक्वल टू ट्वाईस x². त्याच्यावरनं एक्स इज इक्वल टू E/√2 झालं. याचं स्क्वेअर रूट घेतलं, रूटमध्ये 2 आला. एक्स बरोबर a इज इक्वल टू √2x. एक्ससाठी लिहिला म्हणजे A/√2. हा फॉर्म्युला थेअरीमध्ये आपण जो काय काढला होता, आपल्याला हे बेसिक लक्षात आहे. असं लक्षात आहे म्हणजे ते लक्षात ठेवायचं असतं किंवा ते लक्षात कन्सेप्ट क्लिअर केलेला असेल तर आपल्याला ते लगेच कळतं. सेंटरला एनर्जी सारखी नाही होत. 0.71% मेन पोझिशनपासून दोन्ही एनर्जी सारख्या होतात. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. दोघांची बेरीज जर टोटल असेल तर म्हणजेच थोडक्यात हाफ कायनेटिक इज इक्वल टू हाफ पोटेन्शियल. हे ते बेसिक झालं. हे सगळ्याची गरजच नाही, इवन याचीही गरज नाही. हा फॉर्म्युला जर लक्षात येत असेल तर त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे तोंडी झालं. पुढचं करायचं आहे. A particle performing SHM starts from equilibrium position and its time period is 12 seconds. After 2 seconds, its velocity is 5 meter per second. Amplitude of the oscillation is particle performing SHM starts from equilibrium. इक्विलिब्रियम पासून स्टार्ट होता म्हणजे मेन पोझिशन पासून. टाइम पिरियड दिलेला आहे. आफ्टर 2 सेकंद इट्स वेलॉसिटी इज द एम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन इज. ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड विचारला. हे आपल्याला एक्स इज इक्वल टू मेन पोझिशन पासून मोशन स्टार्ट होते त्यामुळे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. टी दिलेला आहे, पिरियड दिलेला आहे, आफ्टर पिरियड दिलेला आहे, हा स्मॉल टी दिलेला आहे, ते ओमेगा दिलेला आहे, टी दिलेला आहे. आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचं त्यामुळे हेच बेसिक इक्वेशन वापरावं लागेल आपल्याला. मेनपासून जर मोशन स्टार्ट होत असेल तर त्याचा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे वापरावं लागेल आपल्याला. आणि हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन डायरेक्ट नाही, इट्स वेलॉसिटी दिलेली आहे त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. वेलॉसिटी येईल ए ओमेगा कॉस ओमेगा टी. येईल आणि वेलॉसिटी दिलेले पाय मीटर पर सेकंद दिलेल्या व्हॅल्यूज. आपल्याला ए काढायचा आहे. ओमेगा दिलेला आहे. ओमेगा किती? 2π/पिरियड. 2π/पिरियड म्हणजेच हे 12 पाहिजे तर आपल्यासाठी काय बाजूला काढायची गरज नाही, तेवढ्या व्हॅल्यू आपल्याला काढता आल्याच पाहिजे. ओमेगा म्हणजे 2π/पिरियड कॉस 2π/पिरियड इंटू स्मॉल टीची व्हॅल्यू दिलेले 2 सेकंद. त्यामुळे याला π/2 कॅन्सल झाले, हे 2 कॅन्सल झाले,
हे आलं π/3, cos π/3 आलं आणि हे आलं π/6. हे पाय पण कॅन्सल झाला याच्याशी, हा पाय पण कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झाला. त्यामुळं कॉस हे जे काय आलं पाय तिकडं जाऊन कॅन्सल झालं. त्यामुळे हे टोटल जे आलं ते 1 इज इक्वल टू ए 2 डिवायडेड बाय 12 म्हणजेच 1/6 म्हणजे हे a/6 इंटू कॉस ऑफ π/3. कॉस π/3 म्हणजे किती 60 डिग्री. कॉस 60 डिग्री काय येतं 1/2 येतं, 1/2 येतं. त्यामुळे हे आलं a/6 इंटू 1/2 इट इज इक्वल टू 1 आणि मग याच्यावरनं ए आला 12 सेंटीमीटर. 12 सगळं SI युनिटमध्ये घेतलेलं आहे. 12 मीटर दॅट इज दी बी ऑप्शन. बी ऑप्शन आलं. क्वेश्चन केअरफुली वाचलं, काय दिलेलं आहे काय नाही त्यानुसारच फॉर्म्युले अप्लाय करायचे असतात, हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यामुळं पहिल्यांदा काय काढायचं ते लक्षात घेतलं, काय दिलं त्यानुसार ते फॉर्म्युले अप्लाय करायचे, कोणताही फॉर्म्युला लिहून उपयोग नाही. The potential energy of a long spring when it's stressed by 3 centimeter is U. The spring is stressed by 9 centimeter. Potential energy stored in it will be stressed by 9 centimeter. Potential energy किती येते 1/2 kx square. पोटेन्शियल एनर्जी किती येते 1/2 kx square. तर काय विचारलं आता आपल्याला दी स्प्रिंग इज स्ट्रेस बाय 9 सेंटीमीटर म्हणजे एक्सची व्हॅल्यू 9 दिलेली आहे. एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 9 दिलेली आहे, त्याचा वर्ग. when it is the potential energy of a long spring when it is stressed by 3 centimeter is U. When it is stressed by 3 centimeter is U. The spring is stressed by 9 centimeter. म्हणजे आपल्याला दोन कंपॅरिझन करायचे आता इथं दोन गोष्टीची. का पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक 1/2 kx स्क्वेअर kx स्क्वेअर जनरल. त्यामुळे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. बस दुसरी पोटेन्शियल एनर्जी विचारली, त्यामुळे हे जे येईल ते एक्स भागे डिवायडेड बाय एक्स त्याचा स्क्वेअर करस्पॉन्डिंग टू करस्पॉन्डिंग 1 आणि मग याचं नंतरचं दिलेलं 9 सेंटीमीटर आधीचं दिलेलं आहे 3 सेंटीमीटर. त्यामुळे 3चा वर्ग 3 त्रिक 9 3 स्क्वेअर and that is 9 म्हणजे नंतरची पोटेन्शियल एनर्जी आली 9u1. दिस इज द आन्सर. लास्ट ऑप्शन इज द आन्सर 9u1. ठीक आहे, पुढचं सोडवायचं आहे. A small sphere oscillates simple harmonically in a watch glass whose radius. ठीक आहे, हे 17 नंबरचं बघा, वाचा केअरफुली वाचा. लेंथ ऑफ द पेंडुलम L has mass m दिलेले oscillates freely with amplitude A. At extreme position its potential energy is. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी P म्हणा नाही तर U म्हणा. पोटेन्शियल एनर्जी किती असते एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 झाली, पोटेन्शियल एनर्जी आली 1/2 k स्क्वेअर. तर आपल्याला काय करायचं आहे फक्त ॲम्प्लिट्यूड A दिलेला आहे, लेंथ ऑफ द पेंडुलम L दिलेले आहे, मास M दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त बाकी काय करायचं आहे इथं पर्यायामध्ये पाहिलं तर हे याच्या सगळे ऑप्शनमध्ये पाहिलं तर एस स्क्वेअर दिसतं. सगळं बेसिकमध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला तिची पोटेन्शियल एनर्जी 1/2 kx स्क्वेअर असते, एक्स स्क्वेअर नाही एक्स्ट्रीमला. हे जर कळत असेल तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे काय करायचं ते आत्ता मी बोललो. ऑप्शनमध्ये आपल्याला केची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ द फोर्स कॉन्स्टंट किंवा जीच्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग अशी बोललो होतो आपण, काढलं पण 2 वेळेस. ओमेगा स्क्वेअर बरोबर k/m आणि k म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट m तसाच आणि फोर्स भागिले मास इंटू ॲक्सेलरेशन.
त्यामुळे ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट, आणि ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं काय येईल, ॲक्सेलरेशन जे येईल इथं, ॲक्सेलरेशन म्हणजे ए जो आहे तो जी इतका होईल आणि एक्स किती होईल, लेंथ ऑफ द पेंडुलम, ह्याला ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ह्याला के ची ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू तेवढी आली, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू तेवढी आली, ओमेगा स्क्वेअर बरोबर तेवढं आलं. त्यामुळे ओमेगाची व्हॅल्यू जी येईल, ओमेगा स्क्वेअर बरोबर तेवढं आलं, ओमेगाची व्हॅल्यू आली, त्याचं स्क्वेअरिंग, त्याचं स्क्वेअर रूट गेलं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर बरोबर के अपॉन एम आला. स्क्वेअर रूट नाहीच घेतला, पण स्क्वेअर रूट आपण घेतलंच नाही, स्क्वेअर रूटची गरज नाही इथं, म्हणजे ओमेगा स्क्वेअर बरोबर के अपॉन एम येतं. ओमेगा स्क्वेअर जे येतं ते के डिवायडेड बाय एम येतं, रूटमध्ये नाही येत. आपण ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के डिवायडेड बाय एम, त्यामुळे हे रूटमध्ये नाही येणार, रूटमध्ये नाही येणार. आपण जर ओमेगा म्हणलं असतं तर रूटमध्ये आलं असतं, त्यामुळे त्याला ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेस, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली ती डायरेक्ट जी अपॉन एल आलं. ओमेगा स्क्वेअर जो आला तो जी अपॉन एल आला. आता इथं मी पोटेन्शियल एनर्जी केच्या ऐवजी ओमेगाच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल मला, केच्या ऐवजी पोटेन्शियल एनर्जी ओमेगाच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल, आणि मग दॅट इज द आन्सर 1/2 एम. एम जो आहे तो इथं कॅपिटल म्हणलं ऑप्शनमध्ये, इथं पण दिलेल्या याच्यामध्ये जे काय लिहिलं ते सफिक्स लिहितो मी, करस्पॉन्डिंग लेटर, आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जी आली ती जी अपॉन एल, आणि एस स्क्वेअर तसा, दिस इज द आन्सर 1/2 एम जी एस स्क्वेअर अपॉन एल, 1/2 एम जी एस स्क्वेअर अपॉन एल, एम जी एस स्क्वेअर, एम जी एस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एल, म्हणजे लास्ट आन्सर, लास्ट इज द आन्सर. A small sphere oscillates simple harmonically in a watch glass whose radius of curvature is, small sphere in a watch glass whose radius of curvature is 1.6 meter. The period of oscillation is, theory मध्ये पाहिलं पण period of the oscillation किती येतो, सिंपल पेंडुलमचा जसा एल अपॉन जी येतो 2π√L, तर आपण पाहिलं त्याची कंपॅरिझन पाहिली होती. बाउलमध्ये जर तो ऑसिलेट होत असेल तर इथं एलचे ठिकाणी आर होतो, का होतो, कसा होतो तो पाहिला आपण, आणि त्यामुळे याच्यात व्हॅल्यू टाकली तर दॅट इज द आन्सर. त्यामुळे तो आला 2π√R ची व्हॅल्यू जे इथं दिलेले आहे, रेडियस ऑफ कर्वेचर 1.6 मीटर, त्यामुळे 1.6 डिवायडेड बाय जीची व्हॅल्यू त्यांनी 10 घ्या म्हणलं, त्यामुळे हे एक घर पुढं सरकवलं, त्यामुळे ते आलं 16/100, 16/100 म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं 4/10, आणि इथे झालं 2/5, 4/10 म्हणजे 2/5 झालं, इट इज 4/10, रूटच्या बाहेर आलं, इट इज 2/5 झालं, 2/5 झालं. कोणाची व्हॅल्यू झाली ती, पिरियडचीच व्हॅल्यू आली 2/5, आणि हे बाहेरचं 2π तसंच, बाहेरचं 2π तसंच, बाहेरचं 2π तसंच सगळ्या ठिकाणी, म्हणजे इट इज 2π इंटू 4 डिवायडेड बाय 10, त्यामुळे हे 8π डिवायडेड बाय 10, ते सिम्प्लिफाय होतं अजून 8π डिवायडेड बाय 10, म्हणजे इट इज 4π डिवायडेड बाय 5, 4π डिवायडेड बाय 5. नीट चेक करायचं काय आहे, टी इज इक्वल टू 2π, 4π डिवायडेड बाय 5 म्हणजे किती झालं ॲक्च्युली, काहीतरी चेक करा. स्मॉल स्पेअर ऑफ सिम्पल पेअर ऑसिलेट सिम्पल हार्मोनिकली इन अ वॉच ग्लास हुज रेडियस ऑफ कर्वेचर इज 1.6 मीटरमध्ये, द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द स्पेअर इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यामुळे 2π√L अपॉन जी म्हणजेच R अपॉन जी, 2π, आरची व्हॅल्यू 1.6 आणि जी म्हणजेच 10, त्यामुळे
डेसिमल पुढं सरकवला, त्यामुळे ते 4 डिवायडेड बाय 10, 4 डिवायडेड बाय 10 2 पाय इंटू 4 डिवायडेड बाय 10, ची व्हॅल्यू आली 2 पाय इंटू 4 डिवायडेड बाय 10 म्हणजे ते आलं किती 8 पाय डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.8 पाय. बरोबर आहे आन्सर. फक्त आपण जे दिलं त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये लावावं लागलं. 8 पाय डिवायडेड बाय 10 दॅट इज द लास्ट आन्सर. ठीक आहे. ठीक आहे, आता हे तोंडी करायची. इथं इक्वेशन दिलेलं आहे. हा झाला ए, कम्पेअर करतो जनरल इक्वेशनशी. हा 60 पाय बाजूला लिहिण्याऐवजी 600 पाय हा झाला ओमेगा आणि हा पाय डिवायडेड बाय हा झाला के. द स्पीड ऑफ द वेव अँड फेज डिफरन्स, स्पीड आणि फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स. स्पीड अँड फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल. स्पीड काढायचा म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा, त्याच्यावरनं के म्हणजे 2 पाय अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा दिसतो किती आहे, आणि ओमेगा म्हणजे 2 पाय ओमेगा, 2 पाय एन, त्याच्यावरनं एन दिसतो किती आहे. 2 पाय एनची व्हॅल्यू 600 पाय झालं, पाय पाय कॅन्सल झालं, एनची व्हॅल्यू आली 300. इथं एनची व्हॅल्यू आली 300. हे खरं होमवर्क म्हणून तुम्ही करायला पाहिजे. आणि लॅम्बडा किती आला 300. हे कशात ते सगळे युनिट सेंटीमीटरमध्ये, पर्याय जे ते SI युनिटमध्ये. त्यामुळे हे आलं 600 पाय पाय कॅन्सल झाला, एनची व्हॅल्यू आली 2 डिवायडेड बाय म्हणजे 300, आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आली किती 2 पाय अपॉन के, 2 पाय अपॉन लॅम्बडा म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू आली, पाय पाय कॅन्सल झाला, 32 दोन्ही 64, 65 आलं, 65 आलं. त्यामुळे सावित्रिक 18, 18 आणि 1 19, 500, हे 2 शून्य, 19 500 हे 2 शून्य, हे कशात आलं सेंटीमीटरमध्ये आलं, हे सेंटीमीटरमध्ये. त्यामुळे मीटरमध्ये ते 2 कॅन्सल होतील, 195 मीटर पर सेकंद आलं. हे सेंटीमीटर पर सेकंदच्या ऐवजी 195 मीटर पर सेकंद. त्यामुळे हे पर्याय असेल किंवा हा असेल. तर आपल्याला पुढचा काढावं लागेल. फेज डिफरन्स जो येतो डेल्टा फाय इज इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स. डेल्टा फाय मग अशी काढलं त्या टाईपनी. फेज डिफरन्स बिटवीन टू पार्टिकल्स सेपरेटेड बाय 30 सेंटीमीटर. त्यामुळे केची व्हॅल्यू जे दिसते ते 2 पाय अपॉन लॅम्बडा, केची व्हॅल्यू दिसते आपल्याला. फेज डिफरन्स काढायचा, केची व्हॅल्यू डायरेक्ट एवढी दिसते, के बरोबर पाय भागील डिवायडेड बाय 32.5, आणि हे डेल्टा एक्स दिलेलं आहे एस युनिटमध्येच म्हणजे 13 सेंटीमीटर. डेल्टा एक्स 13 दोन्ही किती आलं, मग हे डेल्टा फाय जे विचारलं ते किती होईल, डेल्टा फाय 2 particles separated by the phase difference between 2 particles, तो विचारला. सेपरेटेड बाय पाथ डिफरन्स दिलेला आहे. डेल्टा जे 32 5 13 5 65 13 ते किती येईल, डेल्टा फाय किती येतो 32. डेल्टा फायची व्हॅल्यू झाली ॲक्च्युली पाय डिवायडेड 130, एक घर पुढं सरकावला 325. त्यामुळे डेल्टा फायची किंमत व्हॅल्यू किती येते 2 बाय 13च्या निम्मा किती 6.5, 6 35 आणि 5 32. याला ॲक्च्युली हा डिव्हिजन गेलं, 2 डिवायडेड बाय 3. 13 13 भागिले 32.5, याला 2 6.5चा भाग गेला. त्यामुळे हे टोटल आन्सर आलं 2 पाय डिवायडेड बाय 3. 2 पाय डिवायडेड बाय 3 डिव्हिजन होते तिथं 2 पाय डिवायडेड बाय 3. त्यामुळे हे आन्सर झालं फर्स्ट ऑप्शन, लास्ट नाही झालं, त्याचं आन्सर फर्स्ट झालं.
तर हे स्पेरिकल मार्बल आपण थेरीमध्ये पाहिलं किंवा मगाशी पाहिलं. पिरियड किती येतो? सिंपल पेंडुलमचा पिरियड जो येतो तो एलला पाहून जी येतो. ते जर बाउलमध्ये असेल, ती जर एखादा मार्बल किंवा एखादा स्पेरिकल बॉडी बाउलमध्ये ऑसिलेट होत असेल, हा रेडियस स्मॉल जर बॉल असेल तर याची रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे एल सारखा झाला, म्हणजे इथं एल जो येतो आर सारखा झाला. आपण पाहिलं मग अशी प्रॉब्लेम सोडवला आपण. आणि हा जर मोठा पेअर असेल तर आर मायनस हा स्मॉल आर करावा लागेल. आणि आर मायनस स्मॉल आर म्हणजे आपण तो फॉर्म्युला थेरीमध्ये काढलेला आहे. दिस इज द पिरियड ऑफ द थेरॉटिकल फॉर्म्युला झाला, हा थेरॉटिकल MCQ झाला, हा थेरी क्वेश्चन झाला, थेरी क्वेश्चन झाला. तर ठीक आहे. इथं T1 T2 T3 दिलेलं आहे. ते सर्व सोडत बसलं तर आपल्याला फार व्हिडिओ लांबतो. एक होमवर्क म्हणून हा तुम्ही करा, मी त्याची हिंट देतो, हिंट देतो होमवर्क म्हणून. होमवर्क म्हणून करायचा, हिंट देतो मी. टाइम पिरियड दिलेला आहे कॅपिटल T इज इन्क्रीज बाय 10 सेंटीमीटर. त्यावेळेचा पिरियड जो तो T1 म्हणला आणि 10 सेंटीमीटरनी डिक्रीज केली, पिरियड T2 म्हणलं. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 2π√L अपॉन G. पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √L आणि त्यामुळे हा पहिलं झालं. त्याला काय म्हणलं आपण? तीच म्हणलं. आता याच्यावरनं दोन इक्वेशन येणार आहे, दोन म्हणजे T1 आणि T2 सारखं. T2 काय येणार आहे? लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे म्हणजे लेंथ 10 वाढवली, लेंथ 10 वाढवली म्हणजे एल किती झालं? L + 10 झालं. आणि याच्यामध्ये काय केली? L - 10 केलं, N - 10. याचं स्क्वेअरिंग केलं, याचं स्क्वेअरिंग केलं तर हे स्क्वेअर रूट निघून जाईल, याचं स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल. त्यामुळे हे स्क्वेअर रूट निघून गेलं, हे डायरेक्ट तोंडी झालं खरं आपल्याला. L + 10 आणि इकडचं हे 1/L - 10 आणि याचं पण स्क्वेअरिंग केलं तर याचं स्क्वेअरिंग केलं, हे सगळं तोंडी झालं. T इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. त्यामुळे T² इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √L. त्यामुळे T² इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. आणि मग या दोघांची आता पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे ते बेरीज वजाबाकी त्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. त्यामुळे यांचं बेरीज केलं, याची बेरीज केली T1 + T2 या सगळ्याची, तर इट इज इक्वल टू T² इतकी. T1² + T2² इज इक्वल टू T² येणार आहे. T² नाही येणार ॲक्च्युली, तो ट्वाईस T² येईल. T1² लक्षात येत असेल तर आता हे प्लस हे ट्वाईस एल येणार आहे बेरीज केल्यानंतर. हे एल 10 कॅन्सल होणार आहे आणि त्यामुळे हे पर्याय ऑप्शन जो आहे तो लास्ट तिसरा ऑप्शन येणार आहे. तर ठीक आहे, हे पुढचं वाचा सेम फॉर्मॅटने, हा होमवर्क म्हणून करा. ठीक आहे, आपल्याला तो जास्त लांबवण्यात उपयोग नाही, तर थांबू आपण. बाकीचे पाहिजे तेवढे MCQs तुम्ही सोडवणं हे तुमचं कर्तव्य आहे. आपण त्या टाईपचे फक्त लक्षात घेत असतो. इतर गोष्टी तुम्ही, हे आपलं फास्टमध्ये चालू असतं क्रॅश कोर्सवर, त्यामुळे इतर गोष्टी तुम्ही, इतर ऑप्शन जे किंवा इतर MCQ जे ह्या टाईपचे असतील किंवा वेगळ्या टाईपचं, तर ते एकदा आपल्याला असं ग्रीप आली का पटापट सुटतात. तर इथं आपण थांबतो, आपला हा टॉपिक संपला. ठीक आहे, थँक्यू.